माझं नाव आहे परमेश्वर बागल. मी शहापूर येथील शेतकरी आहे. माझ्याकडे 3 बॅग सोयाबीन होतं. तर यावर्षी पाण्यामुळं सोयाबीनचं भरपूर नुकसान झाले आणि सोयाबीनला कुठं 2 ते 3 क्विंटलचा उतार यायलाय आणि मार्केटला विकायला नेलं तर 2.5 ते 3 हजारात डॅमेज असल्यामुळे कोणी त्याला विचारणा झाले. मग शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यास फार संकट आलेलं आहे यावेळेस आणि शासनाचे आणखी ते जे पैसे पडणार म्हणून सांगले होते, आणखी आम्हाला 1 रुपया पण पडला नाही. अशा प्रकारे सोयाबीनची अवस्था आहे बघा. हे सोयाबीन वाढलं होतं, याला 4 शेंगा आहेत, ते बी पण पाण्यानं काळ्या पडल्या. त्याच्यामुळं सोयाबीन काढणं आणि फवारणीचा सुद्धा खर्च निघणं झालाय. 4,000 रुपयाला कापणीची बॅग आहे आणि ट्रॅक्टरवाले हालर करायला 350 रुपये क्विंटल घ्यायलेत. त्याच्यामुळं सोयाबीन व्हायले 2 ते 3 क्विंटल. ते न खळ केलेलंच परवडतं असं शेतकरी इतका हवालदिल झालेला आहे. तर परिस्थिती सूचना झाली शेतकऱ्यांना आणि ते फवारणीचं सोडून द्या, तुम्ही बियाण्याचं सोडून द्या. ट्रॅक्टरवाले सुद्धा काढायला येणार तयार नाहीत. त्याच्यामुळं ते सोयाबीन काढणं फार अवघड झालेलं आहे शेतकऱ्यासाठी. शासनाने अजून मदत जाहीर केली पण आधी खात्यात पैसे पडलेले नाहीत शासनाचे. पीक विमा सुद्धा जाहीर केला पण कोणताच अनुदान बी नाही, पीक विमा बी नाही शासनाचा. ते लवकरात लवकर मदत द्यावी ही शासनाला कळकळीची विनंती आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.